तर महापौर मॅडमच्या परवानगीने सुरुवातीला थोडंसं आपल्याला प्रोजेक्टबद्दल एकदा ब्रीफ काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता आणि मग महापौर मॅडम आपल्याला संबोधन करतील. तर जसं मी आपल्याला सांगितलं की PMAY प्रोजेक्ट स्कीम अंतर्गत आपला हा प्रोजेक्ट लॉन्च होतो आहे. PMAY 2 असाच एक प्रोजेक्ट जो आहे PMAY 1मध्ये आपण ऑलरेडी राबवलेला आहे. साधारणतः 400-450 घरांचा जो आपला प्रोजेक्ट होता, स्वप्ननिकेतन असं त्याचं नाव होतं. असाच आता PMAY 2 मधला पहिला आपण जो प्रोजेक्ट आहे तो नागपूरमध्ये नारीमध्ये लॉन्च करतो आहोत. तिच्यामध्ये नारीमधला खसरा क्रमांक 96/4 येथे 16,103 चौरस मीटर जागेवर साधारणतः 518 EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन चे जे लोक आहेत त्यांच्या सदनिकांचं जे आहे तो आपण याला मंजुरी झालेली आहे. हा प्रोजेक्ट मनपाने आपल्या स्वतःच्या जागेवर जो आहे तो आपण बनवतो आहोत. त्याला राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची सुद्धा मान्यता प्राप्त झालेली आहे. याच्यामध्ये एकूण 518 जे आपले EWS ची जी घरकुलं आहेत तर तिच्यात EWS म्हणजे साधारणतः 3 लाख रुपयाचं ज्यांचं वार्षिक उत्पन्न असतं त्याच्या खाली जे आहेत आणि इतर पण काही एलिजिबिलिटीच्या कंडिशन्स आहेत तर ते जे क्वालिफाय करतात ते या प्रोजेक्टमध्ये अप्लाय करू शकतील. आपली जी ॲडव्हर्टाइजमेंट तयार झालेली आहे तिच्यामध्ये आपण याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत आणि आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा याची लिंक अवेलेबल करून दिलेली आहे. जर अतिरिक्त माहिती हवी असेल तरी तिथून मिळू शकते. घरकुलांमध्ये एक 1 BHKचे काही घरकुलं असणार आहेत आणि 210 एकूण 1 BHK आणि आम्ही यावेळेस 2 BHKचे पण काही घरकुलं ठेवलेले आहेत जे 450 स्क्वेअर मीटर जो कार्पेट एरियाचं आपल्याला बंधन होतं त्याच्या खालचेच आहेत ते. कारण काही लोकांची अशी मागणी होती की आम्हाला 2 किमान बेडरूम्स पाहिजे आणि ते 450 स्क्वेअर मीटरच्या आतमध्ये 450 स्क्वेअर फूटच्या खाली असल्यामुळे 45 स्क्वेअर मीटरच्या ते आपल्या PMAY मध्ये अलाउड होतं. तर तसे आपण 2 कॅटेगरीज ज्या आहेत त्या ठेवल्या होत्या. 210 या 1 BHKच्या आहे आणि 308 हे 2 BHKचे आहे. आणि तिच्यामध्ये मग अराखीव, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आपण एक आपली स्वतंत्र टेबल तिथे क्रिएट करणार आहोत की जिथे जे कोणी याच्यासाठी इच्छुक लोक असतील ते त्यांचं ऍप्लिकेशन जे आहे ते करू शकतात. ते तिथे ऑनलाईन करण्याची जबाबदारी ही आमची लोक जी असतील तिथली टेबलवरची मॅनपॉवर आहे ती करून घेईल. ते करत असताना 1 BHK सदनिका नोंदणीसाठी 3,000 रुपये जे आहे ते घेतले जाणार आहेत नॉन रिफंडेबल आणि 2 BHKच्या सदनिका नोंदणीसाठी 5,000 रुपये. अशा पद्धतीचा शुल्क आपण पहिल्याच्या ते करतो जेणेकरून नॉन सिरियस जे कॅन्डिडेट्स आहेत ते याच्यामध्ये अप्लाय करणार नाही. महत्वाचं हे आहे की आपल्या प्रोजेक्टमध्ये योजनेचं स्वरूप असं असतं की मनपाच्या मार्फत आपण आपली जमीन जी आहे ती देत असतो. त्याचं आपण मूल्य जे आहे प्रोजेक्टमध्ये आकारत नाही आणि केंद्र शासन आणि राज्य शासनाकडनं प्रति घरकुल आपल्याला 2.5 लाखाची सबसिडी मिळत असते. हे करून आपल्याला जे काही किंमत दिलेली असते त्याचे वेगवेगळे इन्स्टॉलमेंट्स करून ते आपल्याला बेनिफिशियरी कडूनच घेणं अपेक्षित असतं. त्यामुळे बेनिफिशियरीज हे सिरियस असावेत आणि ते प्रॉपरली स्क्रुटिनी होऊनच त्यांनी अप्लाय करावं यासाठी असं आपण नोंदणी शुल्क जे आहे ते मागच्या वेळेस जसं घेतलं होतं त्या यावेळेस आपण घेतो आहोत. याच्यामध्ये या प्रकल्पामध्ये एकूण 1 BHKचे जे आहेत 4 इमारती आहेत. 1 BHKचा कार्पेट एरिया 32.55 स्क्वेअर मीटर आहे आणि 2 BHKचा कार्पेट एरिया 44.46 स्क्वेअर मीटर आहे. 2 BHKच्या एकूण 11 इमारती आहेत. मग 1 BHKचा जो हे आहे कार्पेट एरिया 32.55 आहे आणि बांधीव एरिया म्हणजे विटर एरिया जो आहे तो 44.46 आहे आणि 2 BHKचा जो कार्पेट एरिया आहे तो आपला 45 स्क्वेअर मीटर आहे आणि विटर एरिया आहे तो 58.55 स्क्वेअर मीटर आहे. या प्रकल्पाचे बांधकाम जे आहे ते आपण ही निविदा प्रक्रिया राबवून जे आपल्याला सर्वात कमी मध्ये ज्यांनी सदनिका बांधण्याचं टेंडर प्राप्त केलं त्यांना हे बांधकाम दिलं आहे. ते जी सूर्यघर योजना जी आहे त्याची जे काही लिव्हरेज करायचं असेल तर ते इंडिव्हिज्युअली करू शकतात. परंतु आम्ही या प्रोजेक्टमध्ये सगळ्या हे ठेवले आहे म्हणजे ओपन स्पेस डेव्हलपमेंट असेल ॲम्निटीज ज्या असतील त्या डेव्हलप करून देणे जे विदाउट फर्निचरचं जे काही हे असतं प्रॉपर घरकुल आहे ते सगळं आम्ही त्याच्यामध्ये टेक्निकल स्पेसिफिकेशन्स मध्ये मेन्शन करून दिलं आहे. त्याच्या पद्धतीने हे डेव्हलप केलं आहे. परिसराची जी विकास असतो तो सुद्धा केला जाणार आहे. सर पहले प्रोजेक्ट में से हमारे फाइनल कुछ प्लॉट्स के बचे फ्लैट्स के बचे हुए थे. उसमें दिक्कत ये आई कि कई बार हमने जो बेनिफिशियरी को चूज किया
बीच में उन्होंने वो कंप्लीट नहीं कर पा रहे, हमको इतनी फाइनेंशियल कैपेसिटी नहीं है, इसलिए हमें छोड़ना है, तो उनका कैंसिल करके नए बेनिफिशियरीज हमको ढूंढने पड़े। तो उसके वजह से भी बीच में कई बार बेनिफिशियरीज चेंज हुए थे। कितने बेनिफिशियर्स अभी मेरे पास रेडी फिगर तो नहीं है, लेकिन हमने पूरे तो नहीं अलॉटमेंट हो गया पूरा। हाँ। तो बेसिकली दो हमारे 400-450 घर थे उसमें, और हमारी प्रतीक्षा यादी की ऑलमोस्ट 2000 के आसपास की प्रतीक्षा यादी हमने की थी। तो जिन्होंने पेमेंट नहीं किया उनको आगे, यानी उनका कैंसिल करके आगे अलॉटमेंट करवाना, ये पूरा जो प्रोसेस है वो हमने किया हुआ है। और फ्लैट से उतने बेनिफिशियरीज चूज किए जाएंगे, उसके साथ साथ हम प्रतीक्षा यादी भी बनाएंगे। फायनान्स वगैरे राहणार आहे का EWS? याला आम्ही वेगवेगळ्या बेसिकली डेव्हलपर सुद्धा त्यांच्या स्तरावरती मदत करतात, आणि आम्ही आमच्या स्तरावरती त्यांना हे करतो, बँक्सला मोटिवेट करतो की तुम्ही यांना फायनान्स द्यायचं। सर आता आपण म्हणाले की चारवात पहिला मीच गेलो होतो राहायला, तिथे आतापर्यंत सोलरचं हे नाही आहे। दुसरं आपण बोलतात की 3 लाखापर्यंत उत्पन्न ज्याचं आहे त्याला ते मिळते, पण तिथे अनेक असे लोक आले आहेत की त्यांचं उत्पन्न त्यापेक्षा जास्त आहे, त्यावर असं कुठलं आपलं हे करणार आहोत की आपण त्याच्या